तितक्या लाईटमध्ये मी शूट केलेलं आहे. तर तेल तापलं होतं, मग थोडंसं जिरं टाकलं, आलं लसणाचं पेस्ट टाकली. तुम्ही ना बारीक चॉप करून पण टाकू शकता. माझ्याकडं पेस्ट होती मग मी तेच टाकलेली आहे. ती छान तळून घ्यायची तेलामध्ये आणि कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला गोल्डन ब्राऊनपर्यंत होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मी कमी ठेवली होती, कारण की माझे दुसरे पण कामं चालू होते. तर मग कमी गॅसमध्ये छान अशा सगळ्या भाज्या परतवून घेतलेल्या आहे. आता जर तुम्ही बाहेर बघितलं तर ते एकदम काय म्हणतात फुल गॅसवर करतात भाज्या आणि त्याला एक स्मोकी फ्लेवर पण येतो. तर आपल्याला घरी बनवायचा होता म्हणून मी अशी काही स्टंट करणार नाही आहे. मी फक्त कमी गॅसवर छान असा कांदा जो आहे तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेतला. त्याच्यामध्ये जी 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या होत्या मी त्या टाकल्या. 1 शिमला मिरची चिरलेली होती तर ती पण टाकून घेतली आणि छान अशी परतवून किंवा शिजवून घेतली तेलामध्ये. त्यानंतर या भाज्या ज्या आहेत त्या परतल्या. त्याच्यानंतर मग मी टोमॅटो चिरलेला होता एक, तर तोही टाकला आणि कोबी पत्ता किंवा जी कोबी आहे ना तर ती पण लगेच टाकून घेतली होती मी. म्हणजे 5-1 मिनटं टोमॅटो परतवून घेतले आणि लगेच कोबी टाकून घेतली. या सगळ्या भाज्या ज्या आहेत ते छान अशा परतवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपले जे मसाले आहे तर ते ॲड करायचे. तर याच्यामध्ये मसाले जास्त काही मी वापरलेले नाही आहे, जे मेन होते तेवढेच टाकले आणि टेस्ट छान होईल एवढंच हे केलं आहे. आता तुम्ही इथे ना टोमॅटो मिक्सरमध्ये दळून पण टाकू शकता, पण मी नाही दळले, मी असे चिरून टाकलेले आहे. तर छान असं आता ही सगळ्या भाज्या ज्या आहेत ते परतवून घेते. तर इथे ना मी मसाले टाकून घेते. तर चांगल्या भाज्या ज्या आहेत त्या परतल्या होत्या. मग काश्मीरी लाल मिरची किंवा तुम्ही घरातली जी मिरची आपण वापरतो ती टाकू शकता. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली, सोया सॉस टाकलं 1 चमचा. आता तुम्ही किती अकॉर्डिंगमध्ये भात करताय किंवा राईस बनवताय त्यानुसार तुम्ही टाकायचा. तर मी 1 चमचा टाकला होता. रेड चिली सॉस पण 1 चमचा टाकला होता. हे जे पोहे खायचा चमचा असतो ना त्याचं मी माप ठेवलं होतं या मसाल्यांना सगळ्या. त्याच्यानंतर अगदी थोडंसं तो चमचा भरून विनेगर ॲड केलं आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती कमी ठेवायची इथं. आणि आता आहे ना एव्हरेस्टचा मसाला टाकला. त्यानंतर आता तुम्ही इथे ना मॅगी मसाला पण टाकू शकता. तर मी इथे 1 चमचा मॅगी मसाला पण टाकला होता, त्याने पण खूप छान जे आहे ती चव येते. किंवा मग तुम्ही ना सरळ फ्राईड राईसचा जो मसाला भेटतो तो पण टाकू शकता. तर मी हे मसाले टाकून छान असे परतवून घेतले, मिक्स करून घेतले तेलामध्ये किंवा या भाज्यांमध्ये. आणि त्याच्यानंतर आपला जो राईस आहे शिजवलेला तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान असा परतवून घ्यायचा आहे सगळीकडून. आता घरी भात शिजवलेला म्हटल्यावर थोडाफार ते मोकळा जर नसेल झालेला तर मग तेव्हा हलवायला त्याला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते. पण जर भात जर दाना मोकळा व्हायला असला तर मग इतक्यात 5 मिनिटात जो आहे तो भात आपला तयार होऊन जातो किंवा फ्राईड राईस जे आहे ते तयार होऊन जातात. तर आता इथे ना हा जो मी तांदूळ वापरलेला तो इंद्रायणी तांदूळ आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये ना थोडासा हे झालंच होतं गठोळी. तर मी आता छान असं मिक्स करून घेते आणि चवीनुसार मीठ टाकायचं याच्यात. आता आपण भातामध्ये मीठ टाकलेलं आहे, जे मसाले वापरले त्याच्यामध्ये बी थोडं मीठ असतंच. तर अगदी काहीतरी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी. तर छान असा भात एकदम मसाला जो आहे तो या तांदळाला मिक्स करून घेते किंवा भाताला मिक्स करून घेते आणि अगदी 5 मिनिटात जो आहे तो आपला फ्राईड राईस तयार होऊन जातो. तर इथे ना थोडंसं पनीर पण टाकू शकता तुम्ही जर आवडत असेल तुम्हाला. तर मग मी इथे थोडंसं पनीर जे आहे ते किसून टाकलं होतं किंवा तुम्ही मग असं तुकडे करून पण टाकू शकता, ते पण छान लागतं. पण मी इथे ना असं किसून टाकलं होतं आणि परत 1-1.5 मिनटं छान असा फुल गॅसवर परतवून घेऊ.
तर तयार आहे आपला घरच्या घरी बनवलेला फ्राईड राईस. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, राधे राधे.